नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. शरद पवार यांनी स्वतः मराठा की ओबीसी हे आधी जाहीर करावं. खासदार प्रतापराव जाधव यांचं पवार यांना थेट आवाहन. खासदार जाधव यांनी नामदेव जाधव यांना काळं फासल्याच्या घटनेचाही केला निषेध. बुलढाण्यात सोमवारी निघाला शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा. रविकांत तुपकर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आक्रमक. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी. अकोला इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण तापलं. पोलिसांनी गावगुंडाला केली अटक. पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केली. वंचित बहुजन संघटनेचा आरोप. आणि आता सविस्तर वृत्त. शरद पवारांचं एक कास्ट सर्टिफिकेट ओपन तर दुसरं सर्टिफिकेट ओबीसी असेल तर त्यांचं खोटं प्रमाणपत्र कोणतं आणि ओरिजिनल कोणतं याची माहिती माध्यमांसमोर येऊ द्यावी. तसंच शरद पवार यांनी आपण स्वतः मराठा आहोत की ओबीसी आहोत हेही जनतेला सांगावं असं खुलं आवाहन प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. तसंच त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासल्याच्या घटनेचाही निषेध केला आहे. अनेक त्यांनी त्या ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत आणि अनेक चांगल्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना त्या ठिकाणी होते. त्यांनी जे माननीय शरद पवार साहेबांचं खास सर्टिफिकेट ओबीसी म्हणून व्हायरल केलं, तर हे त्यांनी कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं की हे यांनी एका वेबसाईटवरून ते काढलेलं सर्टिफिकेट होतं. जर ते सर्टिफिकेट खोटं असेल किंवा चुकीचं असेल तर त्यात नामदेव जाधवांचा काय दोष? तर ते त्या वेबसाईटवर यांनी हिंमत असेल तर कारवाई करायला पाहिजेत होती. त्याच्यावरून ते हटवायला पाहिजेत होतं. ती कारवाई करायला पाहिजे होती. नामदेव जाधवांना काळं फासणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मग जर असा त्यांचं एक सर्टिफिकेट ओबीसी, एक सर्टिफिकेट ओपन असे जर दोन दोन प्रकारचे सर्टिफिकेट असतील त्यातलं फेक कोणतं? आणि म्हणून माननीय शरद पवार, रोहित पवार यांनी मीडियासमोर येऊन मीडियामध्ये जाऊन सांगावं की आम्ही मराठा आहोत की आम्ही ओबीसी आहोत. हे एकदा त्यांनी स्वतःच्या तोंडातून जाहीर केलं तर या सर्टिफिकेटचा वाद राहणार नाही. आणि हे जे काळं फासण्याचा प्रकार आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्या काळं फासणाऱ्या लोकांवर, त्याच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पण करतो. हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करून मीडियामध्ये सातत्यानं जिवंत राहण्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रयत्न असतो. मुंबई इथं पुलाचं काम अपुरं असतानाही आणि पुलाचं उद्घाटन करण्याचा अधिकार सरकारला असतानाही आदित्य ठाकरे आणि काही आमदारांनी स्टंटबाजी म्हणून हे उद्घाटन केलं असा आरोप बुलढाण्याचे आमदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. बघा, कालचा जो त्यांनी त्या ठिकाणी त्या संबंधित पुलाचं काही काम अपूर्ण असताना आणि त्या पुलाचं उद्घाटन करण्याचे अधिकार हे खऱ्या अर्थानं शासनाला आणि सरकारला असताना हे जे उभाटा गटाचे आदित्य ठाकरे असतील, काही आमदार असतील यांनी ह्या स्टंटबाजी म्हणून त्यांनी ते कालचं उद्घाटन केलेलं आहे. आणि उभाटा गट तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पहा, हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करण्यासाठी अगदी पुढे येतो आणि त्या माध्यमातून सातत्यानं मीडियामध्ये ते लोक दिसत असतात. या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा असे कृत्य त्यांनी करू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोमवारी बुलढाणा शहरात भव्य असा एल्गार मोर्चा काढला. यात हजारोंच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा शहरात भव्य एल्गार मोर्चा काढला होता. हजारो शेतकऱ्यांना घेऊन कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या 20 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथयात्रा काढत आहेत. जिल्ह्यातील गावागावात एल्गार रथयात्रा काढून झाल्यानंतर या एल्गार रथयात्रेचा शेवट बुलढाणा जिल्ह्यात झाला. या मोर्चात जिल्हाभरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
मलकापूरहून पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसला मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्यानजीक अपघात झाला. यात 8 प्रवासी जखमी झालेत. जखमींवर बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले, तर काहींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरवरून पुण्याकडे निघालेली एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्ड्यात गेल्याची घटना चिंचपूर फाट्यानजीक काल सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये बस चालक आणि वाहकासह जवळपास 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून सर्व जखमींवर प्राथमिक उपचारानंतर बुलढाणा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मलकापूर डेपोची बस क्रमांक MH40 AQ 6139 ही बस मलकापूरवरून काल पुण्याकडे निघाली होती. दरम्यान मलकापूर ते बुलढाणा मार्गावरील चिंचपूर फाट्यानजीक सदर बसच्या चालकाचे नियंत्रण बसवरून सुटल्याने ती बस खड्ड्यात गेली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी धाव घेत जखमींना सुरुवातीला मोताळा येथे तर नंतर प्रथमोपचाराअंती त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून एसटी आगार प्रमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. खामगाव शहर ठाणेदार शांतिकुमार पाटील यांचा असभ्य वर्तनाचा व्हिडिओ समोर आला असून यात ते आपल्या कर्मचाऱ्यांसह एका व्यावसायिकाला मारहाण करताना दिसून येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील व त्यांचे काही पोलीस कर्मचारी एका व्यावसायिकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यावसायिकाला मारहाणीची घटना ही एका हॉटेलमध्ये असल्याचे व्हिडिओवरून दिसून येते. सदर व्हिडिओमध्ये ठाणेदार शांतिकुमार पाटील व त्यांचे सहकारी एका व्यावसायिकासोबत त्याच्या आस्थापनेमध्ये असभ्य वर्तन करतानाचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ठाणेदार व त्यांचे सहकारी जेव्हा या आस्थापनेमध्ये गेले तेव्हा ते पोलीस गणवेशात नसल्याचेही दिसून येते. व्हिडिओ समोर आल्यानंतर खामगाव पोलिसांनी याबाबत कुठलाही खुलासा केलेला नसून या व्यावसायिकावर कुठली कारवाई करण्यात आली याचीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दखल घेऊन याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. बाळापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत शासन स्तरावरून नवीन विहिरींकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे 2015 ते 2017 दरम्यान याच योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदान अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 2015 ते 2017 या कालावधीत रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी आपापल्या शेतात विहिरीचं खोदकाम सुरू केलं होतं आणि काही लाभार्थ्यांनी विहिरीचं खोदकाम सुद्धा पूर्ण केलं. तरी सुद्धा शासकीय अनुदान मिळवण्यासाठी विभागाकडे अनेक वेळा मागणी करावी लागली. या शेतकऱ्यांनी विहिरीचं खोदकाम सुरू करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करून पैसा उभा केला. मात्र अनुदान रखडलेल्या अवस्थेत असल्यानं लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासन स्तरावरून रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरींकरता अर्ज मागवण्यात आले आहे. मात्र पूर्वी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत कुठलंही अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे नवीन पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल हाही प्रश्न अनुत्तरित आहे. अकोला शहरातील जुने शहर भागात दररोज 40 ते 50 वराहांचा मृत्यू होतो आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. वराहांना आफ्रिकन स्वाईनची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अकोल्याच्या जुने शहर भागात वराह मरण पावल्याच्या घटना घडल्यानंतर मृत्यू पावलेल्या वराहांचे पोस्टमॉर्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर पशुसंवर्धन विभागानं जुने शहरातील बालाजीनगर भागातील वराहांना इंजेक्शन देऊन ठार मारले होते. मात्र ही मोहीम एकच दिवस राबवण्यात आली. त्यानंतर ही मोहीम बंद करण्यात आली आणि त्यानंतर काही दिवस वराह मृत्यू पावल्याच्या घटना बंद झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा 4 ते 5 दिवसांपासून वराहांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. जुने शहर भागातील पार्वतीनगर, मेहरनगर, आश्रयनगर, बालाजीनगर या भागात वराहांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. एकाच दिवशी 40 ते 50 वराह मरण पावल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा,
आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाळापूर शहराच्या बेलदारपुरा परिसरात एका शेतमजुरानं स्वतःच्या अंगणातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली. भीमराव उमाळे असं या शेतमजुराचं नाव आहे. त्यांनी बाळापूर शहरातील बेलदारपुरा भागात असलेल्या आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचा मुलगा सुनील उमाळे हा कामावर जाण्याकरता रविवारी पहाटे उठला असता त्याला आपले वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संविधान सन्मान जनजागृतीसाठी 25 नोव्हेंबरला मुंबई इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रमुख चौकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ही जनजागृती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, महिला आघाडी महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, संतोषताई मोहोड, माजी जिल्हा परिषद सदस्या सरलाताई मेश्राम यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत करण्यात येत आहे. 25 नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्क मैदान इथं ही महासभा होत आहे. महासभेकरता सर्वांनी यावं असं आवाहन या महिला पदाधिकारी करतायत. यातच अकोला शहरात जनजागृती रॅली काढून मुंबईला महासभेला यावं असं आवाहन करण्यात आलं. की गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून हे बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून कायम संविधानाच्या विरोधात सगळं काम सुरू आहे आणि म्हणून हे संविधान जपलं पाहिजे, या संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही सभा आयोजित केली आहे. येणाऱ्या काळात संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे आणि संविधान हे जपल्याच जाईल असा आमचा ठाम विश्वास आहे. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे त्यांनी या मेळाव्यात, या सभेत सहभागी व्हावं असं मी वंचित बहुजन आघाडीतर्फे सगळ्यांना आव्हान करते. आपण सगळे एक होऊ आणि मुंबईला जाऊ. दिनांक 25 नोव्हेंबर शिवाजी पार्क, चलो मुंबई, चलो मुंबई. आपण सगळेजण 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे भेटूया संविधानाच्या सन्मानार्थ. जय भीम. कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एका गावगुंडानं एका अल्पवयीन मुलीवर सातत्यानं अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी या गुंडाला अटक केली असून या गावगुंडावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देणं, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणं, कुणालाही ही बाब सांगितल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत हा आरोपी गेल्या 2 वर्षांपासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. काही दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित मुलीला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न केला. गणेश कुंभरे असं या गुंड्याचं नाव आहे. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. माझ्या मुलीनं मला सांगितलं की 15 तारखेला त्यांनी माझ्यासोबत पहिले कटिंगच्या दुकानावर नेलं. माझं पुरी टकली वगैरे केली. त्याच्यानंतर त्यानं गाडीवर बसून आम्हाला शमशानभूमीत नेली. 3 जणांना अंगावरचे कपडे वगैरे काढले. ते घाबरलेली होती सर, त्यांना काही सांगितलं नाही. नंतर मग दुसऱ्या दिवशी पूर्ण सांगितलं असं झालं म्हणून. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची फिर्याद घेऊन गेले असता फिर्याद लवकर घेतल्या गेली नाही. म्हणून पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलीस प्रशासन दिरंगाईनं कारवाई करत असल्याचा आरोप वंचितकडून केला जातोय.
परवाच्या दिवशी अकोला महानगरात अतिशय भयावह आणि अमानुष अशी घटना घडली. 12 वर्षाच्या मुलीवर सातत्याने बलात्कार होत होता. 2 वर्षापासून, म्हणजे आज त्या मुलीचं वय 14 वर्ष आहे. आणि इतकी कठीण परिस्थिती होती की त्या मुलीचं मुंडन केलं गेलं, स्मशानात नेऊन तिला विवस्त्र केलं गेलं, तिचा गाल आतून फाटलेला आणि सिगारेटचे चटके आपण रांगोळी जशी काढतो तशी रांगोळी तिच्या हातावर काढलेली होती. आणि सातत्याने बलात्कार होतच होता. चाकूच्या धाकावर तिला न्यायला जायचं आणि तिला परत तो सोडून द्यायचा. पोलीस स्टेशनमध्ये वंचित बहुजन आघाडीला कळलं आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. तर 3 वाजल्यापासून रात्री 12:30-1 पर्यंत ही प्रोसिजर सुरू होती. 2:30 वाजता तिला लेडी हार्डिंगला नेल्या गेलं आणि तिथेही मेडिकल त्या दिवशी झालंच नाही. आमचं म्हणणं हेच आहे की जर का पोलीस बॅक हिस्ट्री सांगतात तर अशी बॅक हिस्ट्री का व्हावी, मुलगी पोलीस स्टेशनमध्ये येऊन परत का जावी, आणि जर का इतका वेळ यांना फक्त FIR दाखल करायसाठी लागत असेल तर कुठलीही पीडिता अशामुळे समोर येणार नाही, मग ती नाबालिक असो की बालिक असो. त्यामुळे शासनाने ही जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर अतिशय मनाला हेलकावणारी आणि काळीमा फासणारी आहे. या प्रोसिजरमध्ये तरी कमीत कमी तत्परता दाखवावी आणि ताबडतोब FIR दाखल करून घ्यावा. त्या पीडितेला न्याय मिळावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक करून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सिटी डिव्हिजनमध्ये खदान नावाचं एक पोलीस स्टेशन आहे. तर त्यामध्ये तक्रारदाराच्या सांगण्यानुसार पीडित मुलीच्या अनुषंगाने 376, 354 या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा रिपोर्ट आल्या तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपीला अटक केलेलं आहे. आरोपीचा PCR घेण्यात आलेला आहे. त्याला 4 दिवस PCR मिळालेला आहे. आरोपी सध्या अजून कस्टडीत आहे. त्याचा तपास त्या अनुषंगाने चालू आहे. सर, सिगारेटचे चटके दिल्याने मुंडन केलं असेल मुलीच्या वडिलांनी. सध्या पीडितचं मेडिकल चालू आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये त्या जखमाबाबतचं वर्णन, तो रिपोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर त्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. बाळापूर तालुक्यातल्या व्याळा परिसरात मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागानं कारवाई केली. 1 ब्रास वैध मुरुमासह ट्रॅक्टर जप्त करून वाहन बाळापूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलं. बाळापूर तालुक्यातील वाळा बरड भागातून विना नंबरचा ट्रॅक्टर मुरुमाची अवैध वाहतूक करत असताना महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर हांडे आणि तहसीलदार राहुल ताडे यांना आढळून आला. ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव शुभम दामोदर असं सांगितलं. तर मालकाचं नाव विचारलं असता श्रीकृष्ण उर्फ बंडू वानखेडे असं सांगितलं. तर परवान्याबाबत विचारपूस केली असता कुठलाही परवाना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या मुरुमाची अवैध वाहतूक सुरू असल्याचं निष्पन्न झाल्यामुळं 1 ब्रास आणि ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर हे वाहन बाळापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं. तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महसूल विभागासह पोलीस विभाग तपास करतायत. राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक 6चं चौपदरीकरण करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या ठिकाणी अपघातांची मालिका मात्र सुरूच आहे. महामार्गावर कारनं दिलेल्या धडकेत अकोला इथं कार्यरत पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेत. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक 6वरील पैलपाडा गावाजवळ महाबीज कार्यालयाजवळ हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या कारनं धडक दिल्यामुळं पोलीस कर्मचारी अश्विन चव्हाण हे गंभीररित्या जखमी झाले. तर त्यांच्या दुचाकीचंही मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच चंडिका देवी आपत्कालीन पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल केलं. मूळच्या अकोल्याच्या रहिवासी आणि हल्ली नागपूर इथं राहत असलेल्या दीक्षार्थी जिनांशी राजू सेठ या जैन धर्माची दीक्षा घेत असल्याबद्दल त्यांची अकोला शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परमपूज्य आचार्य भगवंत श्री विजय धर्म सुरेश्वरजी महाराज यांच्या संघातील परमपूज्य वीरतीय याश्रीजी महाराज साध्वी यांची शिष्या तपस्वी रत्न साध्वी रम्यज्योती श्रीजी महाराज साब यांच्या 1 महिन्याच्या मृत्युंजय तप अर्थात मासक्षमण तपाच्या उद्यापन सोहळा दिनी ही शोभायात्रा संपन्न झाली. स्थानीय जुन्या भाजी बाजार येथील आदिनाथ श्वेतांबर जैन मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. निर्मलाबेन रविलाल शहा कुटुंब आणि समाजातील महिला पुरुषांच्या उपस्थितीत देवराबावा चाळ परिसरात या शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी श्वेतांबर जैन समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शहरातील मुख्य 4 सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याचं VNITनं शिक्कामोर्तब केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं तब्बल 5 वर्षांच्या विलंबानं का होईना रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. दुर्गा चौक ते अग्रसेन चौक या रस्त्याच्या दुरुस्तीला गेल्या 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. रस्त्याचा जो भाग दर्जाहीन आहे त्यावर खड्डे पडले आहेत, तो भाग काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान शहरात पहिल्यांदाच राबवला जाणारा हा अनोखा प्रयोग यशस्वी होणार का याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलं आहे. राज्य शासनानं शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला 2017मध्ये 22 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्या निधीतून 4 प्रमुख सिमेंट रस्त्यांचं निर्माण कार्य करण्यात आलं होतं. मात्र 6 महिन्यातच त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं समोर आलं. या प्रकरणाचा UCनं सातत्यानं पाठपुरावाही केला होता. वणी रंभापूर गावामध्ये भला मोठा अजगर आढळला. सर्पमित्र कुमार सदाशिव आणि त्यांच्या टीमनं या 9 फुटाच्या अजगराला शिताफीनं पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिलं. पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदाशिव यांना वणी रंभापूर येथील सचिन इंगळे, भूषण वानखेडे यांनी माहिती दिली की गावात एक मोठा साप आढळून आला आहे. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले तर या ठिकाणी मोठा अजगर दिसून आला. सर्पमित्रांनी अजगराला मोठ्या शिताफीनं पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं. तर साप किंवा अजगर आढळल्यास त्याला इजा न करता वनविभागाशी अथवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. शरद पवार यांनी स्वतः मराठा की OBC हे आधी जाहीर करावं. खासदार प्रतापराव जाधव यांचं पवार यांना थेट आवाहन. खासदार जाधव यांनी नामदेव जाधव यांना काळं फासल्याच्या घटनेचाही केला निषेध. बुलढाण्यात सोमवारी निघाला शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा. रविकांत तुपकर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आक्रमक. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी. अकोला इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण तापलं. पोलिसांनी गावगुंडाला केली अटक. पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केली. वंचित बहुजन संघटनेचा आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.